नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी सतीश बुरंगे, प्रतिनिधी डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड पुणे. तर मी आता आहे टरबूजाच्या शेतामध्ये की ज्या क्षेत्रामध्ये आपण उभा आहोत ते क्षेत्र आहे साधारणतः 30 दिवसापूर्वी रोपांची लागवड केलेली आहे. आपण लागवडपूर्वी जी व्यवस्थापन सांगतो किंवा काळजी सांगतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे बेसल डोस. तर या प्लॉटला बेसल डोस भरून झालेला आहे. बेसल डोस मध्ये जसं की आपण NPK, मायक्रोन्यूट्रन्स आणि कल्पतरू या सेंद्रिय खताचा समावेश करतो. तर या प्लॉटमध्ये ते सर्व हे झाले होते, परंतु लागवड पश्चात जे आपण रोपांना ड्रिंचिंग सांगतो त्या ड्रिंचिंग मध्ये जर्मिनेटर आणि एखादं बुरशीनाशक जसं कॉपर ऑक्सीक्लोराइड असेल किंवा कार्बन डिझिम असेल किंवा मेटॅलॅक्झिल 35% मध्ये असेल किंवा अन्य कुठलं ट्रायकोड्रामा वगैरे कुठलंही एखादं बुरशीनाशक आणि जर्मिनेटरची ड्रिंचिंग सांगतो. त्याचा उद्देश हा असतो की लागवडीनंतर रोपांची वाढ जोमाने व्हावी आणि कॅनॉपी मेंटेन व्हावी, या त्याच्या मागचा उद्देश असतो. तर या ठिकाणी या प्लॉटवरती ड्रिंचिंग करत असताना आपले हे जाधव काका आहेत, यांचा हा प्लॉट आहे. तर त्यांच्याच्यानं 100 झाडं ज्यावेळेस आपले पंप संपतो त्यावेळेस ड्रिंचिंग करायचे विसरून गेले. तर आपण फरक पाहू शकतो की ड्रिंचिंग या लाईनला ड्रिंचिंग केलेली आणि या लाईनला पण ड्रिंचिंग केलेली आणि ह्या मधल्या लाईनला ड्रिंचिंग केलेली नाही, म्हणजे विसरलेली लाईन आहे ही. इथून इथपर्यंत आपण बघू शकतो. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की काका नेमकं काय झालं होतं. ड्रिंचिंग चालू असताना हे झाड विसरले. ड्रिंचिंग जर्मिनेटरची ड्रिंचिंग चालू असताना एवढे हे झाडं विसरले. विसरले. आता हे शेवटपर्यंत आपल्याला असा फरक जाणवणार. शेवटपर्यंत तर शेतकरी बांधवांनो, सांगण्याचा उद्देश हाच आहे की जर्मिनेटरचा वापर केल्यामुळे जे आपल्याला फायदा होतो ते आपल्या डोळ्यासमोर आहे. तर डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीचे जर्मिनेटर प्रिझम, थ्रायवर, क्रॉप शायनर, न्यूट्राटोन, प्रोटेक्टंट पी, हार्मोनी स्प्लेंडर हे औषध आपण वापरतो. तर याचा रिझल्ट कशा बाबतीमध्ये आहे तर आपल्या हे डोळ्यासमोर आहे. या आणि इतर माहितीसाठी डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीची उत्पादनं आणि डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीच्या फेसबुक पेजला तुम्ही माहिती घेऊ शकता, लाईक करू शकता, फॉलो करू शकता. धन्यवाद.